ओके. हो. ते पॉज केलं का तुम्ही? नाही, आलं सुरू झालं. हॅलो. हाय. बाळ कसं आहे तुमचं? मस्त एकदम. तुमची दोघांची नावं? माझ्या बाळाचं नाव राज, माझं जान्हवी गणेश दहेकर. जान्हवी, तू कशी काय आली इकडे क्लासला? मी दीदीचं बघून आले. दीदी होती आधी, हा. मग त्याच्यानंतर तिच्या बाळाचं बघितलं ऍक्टिव्हपणा, हम्म, मग मी इकडे वळले. हा. आणि प्रेग्नन्सी मध्ये इथे येऊन काय काय करायचं तुम्ही? पूर्ण एक्सरसाइज केलेली, आम्हाला सगळी माहिती द्यायचे, हम्म. छान बोधकथाही सांगायची नंतर नंतर. हम्म. आणि ते आम्ही जसं ते सांगायचे तसं फॉलो केलेलं, डाएट वगैरे, खाण्याचं पथ्य. आधी खूप त्रास व्हायचा, नंतर तो सगळा त्रास गेलेला. काय त्रास व्हायचा आधी? आधी पोट साफ होत नव्हतं, थोडीशी भीती होती मनात, आणि काय होईल काय नाही. मग मॅडमनी फर्स्ट डेलाच आम्हाला खूप खूप बरंच काही सांगितलं की ते फर्स्ट डेलाच आमचं सगळं निघून गेलेलं मनात. आणि डिलिव्हरीच्या वेळेला? डिलिव्हरीच्या वेळेला भीतीच नाही वाटली. जसं आता म्हणजे डायरेक्टली सांगितलेलं सीझरची, काय माझ्या गर्भातलं पाणी कमी झालं होतं, त्यामुळे सीझरची वेळ आलेली. सीझर मला काहीच भीती वाटली नाही. प्रत्येकाला भीती असते, माझ्या फॅमिलीला भीती होती सीझरचं कसं होईल, पण मला भीतीच नव्हती. मला फक्त माहित होतं की माझं बाळ ऍक्टिव्ह निघणार आहे गर्भसंस्कारामुळे. आणि आता तर इतकं आहे खूप, म्हणजे क्षणाक्षणाला जाणवतं की गर्भसंस्कारचा फरक त्याच्यामध्ये जाणवतो मला. वा वा वा. माझं बाळ तर मला आता वाटतं 8 दिवसाने बसायला लागेल आता. इतकं अर्ध म्हणजे अर्ध मला त्यात गर्भसंस्कारमुळे लड्डू गोपालच जाणवतो त्याच्यात. आणि ते कुठलं गाणं म्हणत होतीस म्हणाली? हा, रारी रारम. मी तो पोटात असताना मला झोपू देत नव्हता, रात्री खूप त्रास द्यायचा, वळवळ वळवळ करायचं पोटात. मग मी गाणं माझी गुणगुणायची, रारी रारम, त्याला ऐकवायची. तर त्याला आताही लागतं. फर्स्ट डे पासून जशी डिलिव्हरी झाली, त्याचा जन्म झालाय, तसं ते गाणं गुणगुणतो आम्ही, तो झोपतो. अच्छा, म्हण बरं आता. रारी रारम रारम, सुन सुन नन्हे लोरी की धुन, हो जा मीठे सपनों में गुम, रारी रारम रारम. आणि एक आहे माझं पोरगं, 2ऱ्या महिन्यापासूनच माझ्या मागे गाणं गुणगुणतं, हो 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 करू. म्हणून तो आता करत होता का तसं? बघू बरं परत एकदा. रारी रारम रारम, सुन सुन नन्हे लोरी की धुन, हो जा मीठे सपनों में गुन. नाही म्हणत, लय लाड येतो आम्हाला गाणं म्हटलं की. आणि एक माझ्या म्हणजे मी जी चूक केलेली, सारखा मोबाईल खूप वापरायची, तो आता तो मोबाईलकडे खूप आकर्षण करतो. लांबही होता ना, ते खूप चुकीचं झालेलं माझ्याकडनं. ठीक आहे.